आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन व्हिडिओ सोबत आली आहे। तर जसं की तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल आम्ही आलो गावी आणि आमच्या गावापासून म्हणजे ममदापूरपासून आत्मापूर खूप जास्त जवळ आहे, जिथे की आपल्या संत बाळूमामांचं मंदिर आहे। खूप जास्त सुंदर आहे। लग्नानंतर मला एकदाच जायचा योग आलेला, त्याच्यानंतर आज जाते मी। तर सकाळचे वाजले आता 8, ऊन पण नाही इतकं काही जास्त आणि रियान सोबत आहे, तर म्हटलं आपण लवकर निघूया। आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल, बऱ्याच जणांनी बघितलं पण नसेल, तर म्हटलं तुमच्यासोबत हा प्रवास आणि मंदिर कसं आहे, आजूबाजूचा परिसर सगळं शेअर करावं। तर चला, येणार ना माझ्यासोबत? गावचा हा सुंदर प्रवास अनुभवत आम्ही पोहोचलो श्री बाळूमामा देवालय आदमापूर येथे। तर रविवारीच आम्ही दर्शनासाठी आलो होतो, पण सकाळचे 9:30 वाजलेले, त्यामुळे इतकी काही जास्त गर्दी नव्हती। आणि जर तुम्हाला उत्तम प्रकारे दर्शन घ्यायचं असेल ना, तर सकाळी लवकर या। आणि मंडळी, सकाळी लवकर आल्यामुळे दर्शन इतकं छान प्रकारे पार पडलं ना, मस्त। मंदिराच्या आवारात अगदी 2-3 मिनिटं उभं राहून आम्ही दर्शन घेतलं। त्यानंतर इथे येऊन नारळ वगैरे वाढवला। आणि हो, एक सांगायचं तर राहिलंच, मंदिरात गेल्यावर अजिबात फोटो काढायचा प्रयत्न करू नका, कारण जर फोटो काढताना आपला मोबाईल जर दिसला ना तर जप्त केला जातो, मग 500-1000 रुपये दंड भरून तो सोडवून देतात आपल्याला। पण रिस्क घेऊच नका अजिबात। आणि इथे तुम्हाला प्रसाद वगैरे घरच्यांसाठी काही घ्यायचं असेल ना, तर बरेचसे ऑप्शन्स आहेत। आतमध्ये व्हिडिओ फोटोशूट अलाउड नाहीये, पण मंदिराच्या बाहेर जसं तुम्ही येताना भन्नाट गर्दी बघायला मिळते, म्हणजे फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी, आणि बाहेर अलाउड आहे, इथे तुम्ही काढू शकता। आणि हे बघा ना, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर इतका जास्त सुंदर आहे। आणि मोठे मोठे हत्ती, घोडे, मेंढी असे ना त्यांनी मस्त असे देखावे उभे केलेत, आणि खरंच खूप छान वाटत होतं इतक्या दिवसाने येऊन। संत बाळूमामांचा जन्म हा धनगर समाजात झाला असूनही इथे तुम्हाला सगळ्या जाती धर्मांचे लोक पाहायला मिळतील। बाळूमामांनी लहानपणापासूनच अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा सुद्धा आहेत। गाभाऱ्यात बाळूमामांची प्रसन्न अशी पूर्ण आकाराची मूर्ती आहे। मामांच्या उजव्या बाजूला मामांचे सद्गुरू मुळे महाराज, तर डावीकडे विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते। तर दर्शन वगैरे घेतलं, घरच्यांसाठी प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो घरी। आणि हे बघा, ही 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि त्याच्याच अगदी जस्ट समोर रोडच्या बिसाईड 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे। तर गाड्या वगैरे घेऊन येत असेल तर डोंट वरी, पार्किंगची सुविधा आहे इथे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। टिल देन बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग।